खासदार बंडू जाधव यांनी मांडल्या मराठवाड्याच्या रेल्वे समस्या। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे 13 प्रमुख मागण्या। परभणी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संजय बंडू जाधव यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णवजी यांची भेट घेऊन मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी जोरदार पाठपुरावा केला। परभणी, जालना आणि संपूर्ण मराठवाड्याच्या रेल्वे प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा करून खासदार जाधव यांनी 13 महत्त्वाच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन रेल्वे मंत्र्यांना सोपवले। खासदार बंडू जाधव यांनी मांडलेल्या या मागण्यांवर रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अनेक प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे। खासदार बंडू जाधव यांनी केलेल्या प्रमुख मागण्या: नवीन थांबे आणि प्रवाशांची सोय। कोल्हापूर धनबाद एक्सप्रेस 11,045/11,046 ला गंगाखेड स्थानकावर तर नांदेड पुणे व नंदीग्राम एक्सप्रेसला मानवत रोड स्थानकावर थांबा देण्यात यावा। परतूर स्थानकावर नगरसोल नरसापूर आणि सचखंड एक्सप्रेसला थांबा देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करावी। पुणे अमरावती आणि कोल्हापूर धनबाद एक्सप्रेसमध्ये वाढीव गर्दी लक्षात घेता किमान एक अतिरिक्त आरक्षित कोच त्वरित जोडण्यात यावा। 2. टर्मिनल बदल आणि गाड्यांचा विस्तार। हडपसर टर्मिनलमुळे प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता नांदेड पुणे एक्सप्रेसचे टर्मिनल पुन्हा पुणे जंक्शनवर पूर्ववत करावे, अशी आग्रही मागणी खासदार जाधव यांनी केली। रायलसीमा एक्सप्रेस 12,794 चा विस्तार परभणीपर्यंत करून या भागातील भाविक आणि प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटी द्यावी। पूर्णा पटना, नांदेड रायचूर, बेंगळुरू नांदेड एक्सप्रेसचा विस्तार जालनापर्यंत आणि मिरज परळी पॅसेंजरचा विस्तार पूर्णापर्यंत करावा। 3. पायाभूत सुविधा आणि सुरक्षा। परभणी जंक्शनवर 2 नवीन प्लॅटफॉर्म बांधणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त आरपीएफ व जीआरपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे। परभणीत नवी पिटलाईन व पूर्णा येथे लोको शेडचा विस्तार करावा। परभणी छत्रपती संभाजीनगर मार्गाचे दुहेरीकरण आणि परभणी परळी रेल्वे लाईनच्या कामाला गती देण्याची मागणीही करण्यात आली। 4. नवीन रेल्वे आणि विशेष फेऱ्या। नांदेड ते जोधपूर, जैसलमेर, जालना, मनमाड मार्गे नवीन रेल्वे सुरू करणे। आगामी उन्हाळी सुट्ट्या लक्षात घेता एप्रिल-जून परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथून मुंबई, नाशिक, मडगाव, सुरत आणि नागपूर या शहरांसाठी विशेष समर स्पेशल गाड्या चालवाव्यात। मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध वजा खासदार बंडू जाधव। या भेटीनंतर बोलताना खासदार बंडू जाधव म्हणाले की मराठवाड्यातील विद्यार्थी, शेतकरी, श्रमिक आणि नोकरदार वर्गाला रेल्वेच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या सर्व समस्या मी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत। प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवास मिळावा हीच आमची प्राथमिकता असून या मागण्या पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील। मराठवाड्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने खासदार बंडू जाधव यांनी केलेल्या या प्रयत्नांचे रेल्वे प्रवाशांकडून स्वागत होत आहे।